श्रमगीता अध्याय 13 श्रम एकता अभंग 9 श्रम नसे वैकुंठी श्रम नसे कैलासी श्रम नसे ब्रह्मलोकी श्रमाचे स्थान इहलोकी। श्रम हे या पृथ्वी तलावरच पुण्य आहे आणि म्हणूनच की काय वैकुंठातला विष्णू जो आहे भगवान त्याने 9 अवतार घेतले 10 अवतार घेतले या पृथ्वीवरती। वैकुंठामध्ये श्रम नावाची गोष्ट नाहीये, तिथं आरामच आराम आहे, सुख आहे, पण श्रमामध्ये सुख आहे ही गोष्ट वैकुंठातील लोकांना सुद्धा माहित आहे, देवदेवतांना सुद्धा माहित आहे, म्हणून ते पृथ्वीवरती अवतार घेतात ना। त्यांना श्रमासारखं पुण्य कार्य करायचं आहे। आणि श्रम कैलासामध्ये सुद्धा नाही आहे, म्हणून कैलासामध्ये जो कैलासाचा राणा आहे तो सुद्धा पृथ्वीवर अवतार घेतो, तो सुद्धा पृथ्वीवरच आहे। आणि म्हणून श्रम नसे वैकुंठी श्रम नसे कैलासी श्रमाचे स्थान इहलोकी श्रम नसे ब्रह्मलोकी। ब्रह्मलोकात सुद्धा श्रम नाही हो, म्हणून तर सगळे वैकुंठ कैलास ब्रह्मलोक सोडून सगळे जे होते देवता ईश्वर त्यांनी पृथ्वीवर अवतार घेतला आणि श्रमाचं पुण्य पदरात पाडून घेतलं। फक्त इहलोकी, इह म्हणजे पृथ्वीलोकीच फक्त श्रम आहे आणि श्रमाची महती ही या पृथ्वीवरच्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे। कारण श्रम करावे लागतात तेव्हा ते कुणाला शिकवावे लागत नाहीत। श्रमाची कला पृथ्वीवासियांना आली आपोआप येते आणि ही जी कला आहे ती 64 संख्येची कला आहे। पृथ्वीवरती 64 कला आहेत आणि त्या सगळ्या श्रमाच्या आहेत आणि त्यामध्ये उपकला सुद्धा आहेत। आणि या सगळ्या कला मनुष्य करतो, मनुष्य शिकतो, मनुष्य त्या कलातून आपलं जीवन घडवतो। मग सुतार असेल, इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, सोनार असेल, सफाई कामगार असेल, अनेक कला आहेत, हस्तकला, शिल्पकला, या सगळ्यांचा उपयोग करून मनुष्य आपलं जीवन सार्थकी लाभतो। हे बघून वैकुंठ कैलास आणि ब्रह्मस्थानीचे लोक सुद्धा पृथ्वीवरती येण्यासाठी धडपडतात। हा पुरावा आहे या श्रमाचा आणि या श्रमाच्या शक्तीनेच अनेक गोष्टी, अनेक चमत्कार आपण घडवलेले पाहतो। श्रमाच्या बळावर, श्रमाच्या शक्तीवर हे जग चालतं। या बाहूमध्ये, या मुठीमध्ये जी श्रमशक्ती आहे तुम्हाला कुठेच आढळणार नाही। लहान बाळ असतं, त्या लहान बाळाच्या मुठी सुद्धा वळलेले असतात, मिटलेल्या असतात, बघा तुम्ही उघडता येत नाहीत सहज असं। किती शक्ती आहे लहानपणापासूनच। आणि जेव्हा आपण मोठे होतो खरोखर काम करायला लागतो, पैसा मिळवायला लागतो, श्रम करायला लागतो, परिश्रम करायला लागतो, मेहनत करायला लागतो, कष्ट करायला लागतो, तेव्हा तर काय विचारून सोयीच नाही। तरी पण काही लोक बेरोजगार राहतात, बेकार राहतात, त्यांच्या नशिबात नोकरी नसते, त्यांच्या नशिबात व्यवसाय नसतो, त्यांना आरामच आराम, बेरोजगार हा शिक्का त्यांना मिळतो। असे जे अभागी लोक आहेत त्यांची खरोखरच श्रमाला दया येते आणि मग श्रम काही न करता त्यांचं पोट भरण्याचं काम करतो। अशा अनेक घटना आहेत, अनेक गोष्टी आहेत त्या श्रमाच्या बाबतीत सांगता येते। म्हणून इहलोक जो आहे त्या इहलोकावरती जो तुम्हाला देह मिळाला आहे त्या देहाचं तुम्ही महत्व ओळखा आणि श्रमाच्या माध्यमातून मोक्ष व मुक्ती मिळेल। आणि ही मुक्ती मिळवायची असेल तर श्रमा वाचून दुसरा पर्याय नाही।
काही लोक श्रमाला नाव ठेवतात, किती कष्ट करायचे, किती काबड कष्ट करायचे, किती मेहनत करायची, पण त्या वाचून पर्याय आहे का? पर्याय अजिबात नाही ना. पर्याय असता तर देह हरी खाटल्यावर असं झालं असतं, परंतु करता येत नाही आपल्याला. कारण पैशाचं महत्व वाढलेलं आहे. पैशाने सुख विकत घेता येत नसतील तरी भौतिक गोष्टी विकत घेता येतात. टीव्ही, फ्रीज, फिरणं, गाडी वगैरे, घर, बंगला, या सगळ्याला पैसा लागतो. आणि जो पैसा ज्याच्याकडे आहे त्याचं नाव श्रीमंत असतं. श्रमवंत आणि श्रीमंत मध्ये फरक हाच आहे की श्रमवंत जो असतो तो प्रामाणिकपणे काम करत असतो, जो श्रीमंत असतो तो लबाडीने लांडी लबाडीने बेईमानीने पैसा कमवत राहतो. हा मोठा फरक आहे, हे लक्षात घ्यायला हवं. या ब्रह्मांडाकडे आपण आपली मागणी नोंदवून जे आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो. ब्रह्मांडाचा नियम काय? समान गोष्ट समानतेकडे आकर्षित होते आणि वर्तमान काळामध्ये ती गोष्ट आपण मागायला हवी. निसर्गाला शून्यता मान्य नाहीये. ब्रह्मांडाला शून्यता म्हणजे विना कष्ट तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्हाला कष्ट करावे लागतील. 50% कष्ट आणि 50% ब्रह्मांडाकडे मागणी करा तर तुमचं जीवनामध्ये जे तुम्ही ठरवलेलं आहे स्वप्न ते पूर्ण होऊ शकतं. मग करायचं काय? तर तुम्ही तुमच्या नावाचा कोरा चेक घ्यायचा आणि तो कोरा चेक घेऊन त्यावर तुमचं नाव लिहायचं. तुम्हाला जी रक्कम हवी आहे 20 लाख, 25 लाख, 50 लाख किंवा आणखीन किती, की त्याच्यावर लिहायचे अक्षरामध्ये आणि अंकामध्ये. सहीच्या जागी तुमची सही येईल, तुम्ही स्वतः सही करा तिथे. म्हणजे तो चेक जो आहे तो तुम्ही स्वतः पाठवताय. तुम्हाला त्याच्यावर तारीख लिहा, जरा दूरचीच लिहा. तर लगेच काय तुम्हाला एवढे मोठी रक्कम कष्टाशिवाय मिळणार नाही, परिश्रमाशिवाय मिळणार नाही. तुम्हाला फक्त ब्रह्मांडाची साथ मिळेल, मदत मिळेल, पण शेवटी तुम्हाला जे मिळवायचं आहे ते तुमच्या मेहनतीने मिळवायचं. आणि तो चेक जपून ठेवा बॉक्समध्ये, कपाटात, तिजोरीत. आणि 8-8 दिवसांनी तो बाहेर काढून तो डोळ्यांनी पाहून त्याची वरची रक्कम वाचून, नाव वाचून, दिनांक वाचून मोठ्याने अफर्मेशन बोलायचंय. ब्रह्मांडाला सांगायचंय की मला हे पैसे मिळालेले आहेत, जे काय तुम्ही रक्कम लिहिलेले असेल ते मिळाले आहेत असं बोलायचं. मिळणार आहे म्हणजे दूरवरची गोष्ट केली. जर तुम्ही बोलात की मला पैसे मिळालेले आहेत तर ब्रह्मांड त्यासाठी तुम्हाला इच्छित मदत करेल. म्हणून आपल्याकडे ती गोष्ट आधीच आहे अशी कल्पना करायची आणि व्हिज्युअलायझेशन करायचं, कल्पनाचित्र निर्माण करायचं की खरोखर तुम्हाला ते पैसे मिळाले आहेत. तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, तुम्हाला मनातून खूप आनंद झालेला आहे. आणि ब्रह्मांडाला थँक्यू बोलायचं. धन्यवाद ब्रह्मांड, धन्यवाद ब्रह्मांड. ब्रह्मांड पैसे द्यायच्या आधीच तुम्ही त्याला थँक्यू म्हणून टाकायचे, त्याला धन्यवाद बोलायचं. मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझा आभारी आहे इतके पैसे दिल्याबद्दल. असं तुम्ही करत राहा. निदान 21 दिवस तरी करा. कारण 21 दिवस कोणतीही गोष्ट केली की त्याची सवय बनते. ते सवयीचं रूपांतर मग तुमच्या रुटीनमध्ये बदलत राहतं. म्हणून मी करत राहा. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत करत राहा. ब्रह्मांड तुम्हाला अवश्य देईल, तुमची इच्छा पूर्ण अवश्य करेल. मात्र तुमचं सातत्य, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची मेहनत आणि कष्ट ब्रह्मांडाला दिसायला हवेत, तरच ब्रह्मांड तुम्हाला देऊ शकतो.